दास म्हणता, माते कशाचे भय, रामा जाईन ज्या स्थळी सुख घना, होईल तेथे जय, रामाया भुवनात्रयी तुझ विना, नाही तुझा तारक, रामा तू सकलार्थ पूर्ण करीशी, तू तात मी बालक, सुखा सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे, अपत्यापरी पाजवी प्रेमरसा, महाराजया सद्गुरु रामदासा, जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय। सज्जन हो नमस्कार। सद्गुरु समर्थ रामदास स्वामींच्या लघुकाव्यांचं चिंतन आपण सध्या करतो आहोत। आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांनी उपलब्ध करून दिलेलं हे संत समागम व्यासपीठ या लाईव्ह फेसबुक पेजवरनं आपण सध्या समर्थांच्या 11 लघुकाव्यांपैकी जुना दासबोध अर्थात 21 समासी या ग्रंथातील 7वा समास पाहतो आहोत। 7व्या समासातील काल आपण 50व्या ओवीपर्यंत आलो होतो। या समासाचं नाव सगुण ध्यान असं आहे, पण यामध्ये वैराग्याला पूरक असं वर्णन समर्थांनी केलंय आणि समासाच्या शेवटी शिष्य म्हणतो की मला हे सगळं समजलंय, मला अनुताप झाला आहे, पश्चाताप झाला आहे, आता भगवंताची प्राप्ती होईल याप्रमाणे मी काय करू, याचा उपदेश आपण मला करावा असं शिष्य समर्थांना म्हणतो। काल आपण 50 ओवीपर्यंत आलो होतो। कालच्या ओव्यांमध्ये देह किती अमंगल आहे, देह किती घाणीचं कोठार आहे हे समर्थांनी या समासामध्ये सांगितलं। खरं तर 3ऱ्या दशकातील पहिला समास
सगुण परीक्षा अ, त्यानंतरचे ब, क, ड हे चारही समास मानवी जीवनाचं अत्यंतिक दाहक आणि वास्तव स्वरूप आपल्या समोर उभं करतात. समर्थ म्हणतात की या देहाचं काय घेऊन बसला? हा देह हे एक साधन मान आणि परमार्थ प्राप्ती करून घेण्यासाठी याचा उपयोग कर. अन्यथा हे घाणीचं कोठार घाणीतच राहील. समर्थ 200 समासी दासबोधामध्ये म्हणतात, पाहता शरीराचे मूळ यायसे नाही अमंगळ, रजस्वलेचा जो विटाळ त्यामध्ये जन्मयासी श्रीराम. अत्यंत दोष ज्या विटाळा त्या विटाळाचा चिपुतळा, तेथे निर्मळपणाचा सोहळा केवी घडे श्रीराम. रजस्वलेचा जो विटाळ त्याचा आळोन झाला गाळ, त्या गाळाचेच केवळ शरीर हे श्रीराम. हे मुळातच अमंगल आहे, मुळातच घाण आहे. मी आपल्याला म्हणालो की आधुनिक विज्ञानाने हे सिद्ध केलेलं आहे की रक्तासारखं मीडियम जंतूंच्या वाढीसाठी दुसरं कुठलंही मीडियम नाहीये. रक्तामध्ये त्वरित वाढ होऊ शकते, कुठलाही जंतू घ्या, कारण त्यामध्ये सगळं पोषक वातावरण आहे. आरबीसीज आहेत, डब्ल्यूबीसीज आहेत, प्लेटलेट आहेत, प्लाझ्मा आहे, सगळे त्यात. पाहता 350 वर्षापूर्वी आपण कल्पना करू शकतो. गर्भधारणेची सगळी प्रक्रिया समर्थ रामदास स्वामी आम्हाला समजावून सांगतायत. फर्टिलायझेशन झाल्यानंतर फलन झाल्यानंतर जो नवीन जीव जन्माला येणार आहे तो त्या पिशवीला चिकटून बसतो गर्भाशयाला, आणि त्याला खाद्य मिळावं म्हणून त्या गर्भाशयाची जी 3 अस्तर आहेत, एंडोमेट्रियम, पेरीमेट्रियम, अशी 3 आवरण आहेत त्या पिशवीला. त्या सगळ्या आवरणांमध्ये या नवीन जीवाला बसण्यासाठी, त्याची वाढ होण्यासाठी पोषक वातावरण तयार होतं. तिथं सगळं रक्त जमा होतं, त्याचा बेड तयार होतो. आणि जर समजा ते फलन झालं नाही किंवा फलित झालेला तो जीव, ते बीजांकुर जर तिथं रुजलं नाही, तर तोच आपण त्याला पिरियड म्हणतो, ते बाहेर सगळं पडतंय. अत्यंत दूषित असलेलं हे रक्त आहे. समर्थ म्हणतायत तेथे निर्मळपणाचा सोहळा केवी घडे. कसं शक्य आहे? किती म्हणलं तरी ते शुद्ध नाही होऊ शकत. ज्या घाणीमध्ये हा देह वाढलेला आहे, निसर्गाची किमया आहे. त्याला किती स्वच्छ करतो म्हणलं, किती शुद्ध करतो म्हणलं तरी ते होत नाही. साबण लावा, निरमा लावा, सर्फ लावा, डिटर्जंट लावा, काय लावायचे ते लावा. वरी वरी दिसे वैभवाचे, अंतरी पोतडे नरकाचे, जैसे झाकण चर्मकुंडाचे, उघडिताच न ये श्रीराम. चर्मकुंडाचे झाकण उघडता येत नाही. तुम्ही जिथं कातडी कमावण्याचे उद्योग चालू असतात, म्हणजे ज्या ठिकाणी स्किनवर प्रोसेसिंग होते, आज आपण शूज वापरतो, लेदर चप्पल वापरतो, पर्स वापरतो, किती किमती येतो त्याच्या. पण हे याची जेव्हा प्रोसेस चालू असते, त्याला साफसफाई करणं, त्याची केस काढणं त्या स्किनवरची, जनावर मेल्यानंतर त्याची जी स्किन येते त्याला मीठ लावून महिन्यानुमहिने ठेवलेलं असतं.
त्या ठिकाणी आपण उभा नाही राहू शकत. किमान अर्धा किलोमीटर दुर्गंधीचा परिसर असतो. समर्थ म्हणताय त्या चर्मकुंडाचं दार उघडू शकत नाही, एवढं भयानक उग्र दर्प आहे त्या ठिकाणी. कुंड धुता शुद्ध होते, यास प्रत्ययी धुई जेते, तरी दुर्गंधी देहाते, शुद्धता न ये. श्रीराम. नरकाचे कोठार भरले, आत बाहेरी लिडबिडिले, मूत्रपोतळे जमले, दुर्गंधीचे. श्रीराम. समर्थ म्हणताय साधारण जे कुंड असतं, एखादा माठ आहे, एखादा घडा आहे, एखादा रांजण आहे, त्याला आतून बाहेरून स्वच्छ धुता येतं. पण हा जो कुंड आहे, हा जो घडा आहे, याला धुता नाही येत. वरून धुवून काढाल तुम्ही, आतलं काय करणार? आपली आतडी कितीतरी फूट लांब आहे, शेकडो फूट लांब आहे. त्यामध्ये घाण साचलेली आहे सगळी. लघवीची पिशवी आहे, त्यामध्ये लघवी भरलेली आहे. नाक, कान, डोळे, तोंड, याला, या देहाला, या कुंडाला धुता येत नाही. समजा कुणी म्हणाला की मी सगळी बाहेर काढतो आतडी आणि स्वच्छ करून मध्ये टाकतो, शक्य आहे का? तिथं जागेवरच देह पडायचा. पुढे समर्थ म्हणतात, डोळा निघती चिपडे, नाकी दाटती मेकडे, प्रातःकाळी घाणी पडे, मुखी मळा सारिखी. श्रीराम. लाळ थुंका आणि मळ, पीत श्लेष्मा प्रबळ, तयास म्हणती मुख कमळ, चंद्रा सारिखे. श्रीराम. पोटी घालिता दिव्यान्न, काही विष्टा काही वमन, भागीरथीचे घेता जीवन, त्याची होय लघुशंका. श्रीराम. हे बरं, हा देह काय करतोय? म्हणजे हा तर घाणीचं समोर कोठार आहेत आहे, पण याला काही खाऊ घातलं, चांगलं पंचपक्वान्न जरी घातले तरी काही वमन म्हणजे उलटी करील आणि काही विष्ठेच्या रूपाने बाहेर पडेल. गंगेसारखं तीर्थ याच्या पोटात दिलं, याच्या तोंडात सोडलं, तर हा काय करतोय? देह त्याची लघुशंका म्हणून बाहेर काढतो. किती कोठार आहे हे सगळं. समर्थ एका अभंगामध्ये म्हणतात, देह हे असार कृमीचे कोठार, परी येणे सार पावी जेते, देह संगे घडे संसार यातना, परी हा भजन मूळ देहो, देहाचे निसंगटी संगे हिंपुटी होईजे, विचारे पाविजे मोक्षपद, देह संगे भोग, देह संगे रोग, देह संगे योग साधनांचा, देह संगे तारी, देह संगे मारी, संत संग धरी देह संगे, देह संगे गती रामदासी झाली, राघवाची संगती झाली ऐसे. हाच देह समर्थ एकीकडे वर्णन करताय की हा सगळा घाणीनं लिडविडलाय, याचा जन्म मुळात घाणीतलाय, हा आयुष्यभर आपल्या पोटामध्ये घाण ठेवतो, मेल्यानंतरही याला अमंगलत्व प्राप्त होते, कुणी याच्या जवळ जात नाही. पण असं असताना सुद्धा याच देहाच्या आधारे समर्थ म्हणतायत भजन करता येतं. परी हा भजन मूळ देहो. भजन कसं करणार? देह नसेल तर नामस्मरण कसं करणार? अर्चन कसं करणार? वंदन कसं करणार? विचारे पाविजे मोक्षपद. याच देहाच्या अंतःकरणातून जे विचार निघतात त्यातून मोक्षपद प्राप्त होऊ शकतं. देह संगे योग साधना, संत संग धरी देह संगे, संतांचा सहवास, महानुभावांचा सहवास, हा सगळा या देहामुळेच प्राप्त होतोय. कुठे देह लावायचा हे आपल्या हातात आहे. देह आहे तसा आहे, पण याच्या आधारे काय आपल्याला प्राप्त करायचंय हे आपल्या हातात आहे. शरीर नश्वर आहे, मान्य आहे, ते आज न उद्या पडणार आहे. पण बावळटासारखं राहून चालेल का?
शरीर स्वच्छ असावं, कपडे स्वच्छ असावेत, आपला इतरांना घाण वास येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. समर्थ म्हणतात ना, आरोग्याची एवढी सोपी सहज व्याख्या समर्थ रामदासांनी दासबोधामध्ये केली आहे. हात, पाय, कपडे, चरण, वसन आणि पाणी हे सगळे ज्याचे सर्वदा मळीन समर्थ म्हणतात तो एक मूर्ख. नाक घाण आहे, तोंडाचा वास येतोय, कपडे मळके आहेत, हात बरबटलेले आहेत, पायांवर धुळीचे लोट साचलेले आहेत, डोळ्यातून घाण येते, पुढे समर्थ म्हणतात अशा या देहाला मृत्यू येणार आहे याचं कटू सत्य समर्थ आपल्याला पुढच्या 5 ओव्यांमध्ये पटवून देत आहेत. माझी माझी ऐसे म्हणता मरोन गेली माता पिता, ते जाणतची असता पुन्हा म्हणे स्त्री माझी श्रीराम. ऐसे म्हणत म्हणता तेही मेली, कन्या पुत्रे राम झाली, तरी दुराशा धरिली आपुल्या शरीराची श्रीराम. वय वेचले झाला उतार, म्हणे माझे पिकले शरीर, भ्रांत मूर्ख अविचार खंगला अंती श्रीराम. माझं माझं ज्यांना म्हणलं ही माझी आई आहे, हे माझे वडील आहेत, ते गेले. हे सगळं माहिती असताना मरे एक त्याचा दुधा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. आपण पाहतो आहोत हे सगळं. मरवणी गेली माता पिता, ते जाणतची असता, हे माहिती असताना, पाहत असताना पुन्हा म्हणे स्त्री माझी, पुन्हा माझी बायको म्हणून फिरायला लागला. ऐसे म्हणत म्हणता तेही मेली, कन्या पुत्रे राम झाली. ज्यांच्यापासून जन्माला आला ते गेले, ज्यांना जन्माला घातलं तेही गेले. तरी दुराशा धरिली आपुल्या शरीराची. हे सगळं पाहत असून सुद्धा आपल्या शरीराचा अहंकार किती आहे, त्याचा तोरा किती आहे. वय वेचले झाला उतार, म्हणे माझे पिकले शरीर, भ्रांत मूर्ख अविचार खंगला अंती श्रीराम. गीत रामायणामध्ये ते एक गीत आहे पहा. जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात. राम सांगतोय यातून कोण सुटलेलं आहे. अत्यंत भावपूर्ण रचना आहे सगळी, बाबूजींनी गायलेली आहे, गदिमांनी सगळी शब्दबद्ध केलेली आहे. जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात, दुःख मुक्त जगला कारे कुणी जीवनात. कोण आहे असा मला आणून दाखवा. भगवान बुद्धांकडे एक बाई आली, एकुलता एक मुलगा गेला म्हणून रडायला लागली. त्याला जीवदान द्या म्हणून बसली. ते म्हणाले देईन मी, पण तू फक्त एक काम कर. ती म्हणाली बोला. ते म्हणे अत्यंत फार सोपं काम आहे, मला 1 वाटी पीठ पाहिजे. ती म्हणाली आत्ता आणून देते. ते म्हणे मला कुठून आणशील तू? ज्या घरात कुणाचाही मृत्यू झाला नाही अशा घरातून मला 1 वाटी पीठ आणून दे, मी तुझ्या पोराला जिवंत करतो. प्रभू श्रीरामचंद्र म्हणतात कोण सुटलाय प्राणी, दुःखमुक्त जगला कारे कुणी जीवनात. असं असताना सुद्धा समर्थ म्हणतात तारुण्य वैभव निघून गेले, मग मानस प्रस्तावले, हातीचे रत्न गळवणी पडले, मग चरफडू लागे श्रीराम. जीवनाच्या संध्याकाळी जेव्हा लक्षात येतं की सगळं आयुष्य व्यर्थ निघून गेलंय, मग त्याची लाहीलाही होते. मी माझ्या आयुष्यात भगवंताचं काहीही केलं नाही.
नामस्मरण केलं नाही, कुठे तीर्थयात्रा केली नाही, भगवंताचं पूजन केलं नाही, तारुण्य वैभव निघून गेले, सगळी संपत्ती संपली, शारीरिक बळ, आर्थिक बळ, मानसिक बळ सगळं गेलं निघून. हातीचे रत्न गळून पडले. भगवंतानी मला हा शरीर, हा देह मला एक अमूल्य रत्न दिलेला होता, पण मी याचा काही उपयोग केला नाही. मग चरफडू लागे. येथे स्वहित हेची रत्न, गेले न करिता प्रयत्न, म्हणून चतुरी यत्न केला पाहिजे श्रीराम. समर्थ म्हणतायत की माणसाने जे चातुर्य दाखवलं पाहिजे, आणि हे जे अमूल्य रत्न जे मिळालेलं आहे भगवंतानी दिलेलं, हाट भरला देवाचा, हाट भरला संसाराचा, नफा पहावा देवाचा. भगवंतानी हे शरीर देऊन ही मुद्दल दिली आम्हाला, आणि जा बाजारात जाऊन ये म्हणून सांगितलंय. मग यावर आम्ही काही धंदा करावा, काही कमवावं, काही व्याज कमवावं, ह्याच्यावर 2 पैसे त्या मुद्दलावर कमवावे, असं असलं पाहिजे ना. समर्थ म्हणतात हाट भरला संसाराचा, नफा पाहावा देवाचा. अरे हे मुद्दल तसंच ठेवून यावर काहीतरी नामस्मरण करणं, तीर्थक्षेत्री जाणं, सद्गुरु स्तवन करणं, संतांचा सहवास मिळवणं, हे केलं तर याचं व्याज वाढेल, ही रक्कम मुद्दल जी आहे ती भरून पावेल. समर्थ एका अभंगामध्ये म्हणतात, काया माया छाया हे काही तगेना. काया माया आणि संपत्तीची छाया हे काही तगेना, वैभव जगेना जन्मवरी. जन्मवरी लोक देखत आहे ती, किती एक जाती सांडून या. सगळे लोक पाहत आहेत, अनुभवत आहेत, त्यांना प्रचिती येते. कुणीही काही घेऊन जात नाही, सगळं इथंच सोडून जातो. सांडूनी या जाती कन्या पुत्र धन, सर्व स्वाभिमान लौकिकांचा. नाव मिळालेलं तेच तरी येतं का बाहेर? सगळं इथंच ठेवावं लागतं. बायको, मुलं, धन, द्रव्य, मुली, सुना, जावई सगळे इथं राहतात. सांडुनिया जाती कन्या पुत्र धन, सर्व स्वाभिमान लौकिकांचा. लौकिकांचा भाव लौकिकी राहिला. लोकांनी जो मोठेपणा दिलेला आहे तो लोक इथंच राहतो लोकांमध्ये. प्राणी मात्र गेला एकलाची, तो एकटाच जातो. एकलाची येतो एकलाची जातो, मध्येची भुलतो माया जाळे. येतो याचा प्रवास कसा आहे? अव्यक्तातून व्यक्ताकडे आणि व्यक्तातून पुन्हा अव्यक्ताकडे, असा याचा प्रवास आहे. व्यक्तातून अव्यक्ताकडे म्हणजे जन्मातून मृत्यूकडे. मृत्यू आला म्हणजे अव्यक्त झाला, तो प्रकट नाही दिसत, त्याचं अस्तित्व दिसत नाही. पण त्या वासनांचं पुडकं मात्र सरळ असतं, त्या सूक्ष्म देहासोबत असतं. देह नाहीये, पण ती वासना बीजारूपाने आहेतच. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, तुझे नव्हे शरीर, तेथे इतरांचा कोण विचार. अरे बायको, मुलं, आई वडील, सासू सासरे, जावया सुना, लेकी बाळी सगळे त्यांच्यावर तू कसा अधिकार आहे? कुणी कुणाचा नाहीये. तुझ्या शरीरावर तुझा अधिकार आहे का? किती दिवस जगणार आहे? आपल्याला माहिती आहे मायकल जॅक्सनला 100 वर्ष जगायचं होतं. त्याचा रंग काळा होता, त्यांनी तो गोरा करून घेतला. 15-20 डॉक्टर कायम त्याच्या सोबत असत. अमाप पैसा, अमाप प्रसिद्धी. त्याचं जेवण, त्याच्या कितीतरी तपासण्या होत आणि मग त्याला ते जेवण देण्यात येत असे. तुम्हाला माहिती आहे का, मायकल जॅक्सन जेव्हा गेला, त्याच्या शरीराची एवढी विटंबना झालेली होती.
आणि तो गेल्यानंतर ते खरंय का खोटंय हे बघण्यासाठी हे जे काही व्हॉट्सअप, फेसबुक वगैरे जे काही गुगल वगैरे जे असतं हे सगळं फेल झालं होतं तेव्हा. जगाच्या इतिहासामध्ये या सोशल मीडियामध्ये पहिलं हे उदाहरण आहे. राहिला का तो? रंग गोरा करून घेतला, गोरे आईबाप करून घेतले, प्लास्टिक सर्जरी करून घेतली. अहो त्याला देण्यासाठी जर गरज पडली, हृदय देण्यासाठी, लिव्हर देण्यासाठी, लंग्स देण्यासाठी, किडनी देण्यासाठी असे डोनर्स, दाते त्यांनी जमवून ठेवले होते. त्यांना खाणं पिणं त्यांचा सगळा खर्च तो करायचा. कधी किडनी लागली तर पटकन घेता यावी, लिव्हर लागलं तर पटकन घेता यावं, हार्ट कुणाचं ट्रान्सप्लांट करायचं ते आपल्याला करून घेता यावं, अशी माणसं डोनर्स त्यांनी पाळलेली होती. काय झालं शेवटी? किती वर्ष जगला? समर्थ म्हणतात, तुझं नवे शरीर, तेथे इतरांचा कोण विचार. आता एक भगवंत साचार, धरी भावार्थ बळे. एकटा त्याला धर, तोच तारणहार आहे. मनाच्या श्लोकामध्ये हेच वास्तव समर्थ आपल्या समोर मांडतात. मना पाहता सत्य हे मृत्यूभूमी, जिता बोलती सर्व ही जीव मी. चिरंजीव हे सर्व ही मानिताती, अकस्मात सांडूनिया सर्व जाती. मना पाहता सत्य हे मृत्यूभूमी. अरे मना, तू थोडा विचार तर कर. ही पृथ्वी नव्हे, ही मृत्यूभूमी आहे. इथं सगळे मरत असतात, गाडले जातात, जाळले जातात. ही मृत्यूभूमी आहे. पण जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तो म्हणत असतो, हे माझं आहे, हे माझं आहे, हे माझं आहे. जिता बोलती सर्व ही जीव मी 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 केलं, हे माझं आहे, माझ्यामुळे झालं. चिरंजीव हे सर्व ही मानितात. कुठल्या तोऱ्यामध्ये असतात ही माणसं? ही सगळी लोक आपल्या स्वतःला चिरंजीव मानतात, जसं काय अमरपट्टा घालून आली आहेत, यांना काहीही होणार नाही अशा तोऱ्यामध्ये राहतात. पण काय होतं? अकस्मात सांडूनिया सर्व जाती. अचानकपणे घाला येतो, यमाचे दूत येतात आणि ते त्याला घेऊन जातात. समर्थ रामदासांनी या नरदेहाला एकीकडे दूषण दिली आहेत, पण एकीकडे म्हणलंय अवचट मिळालेला हा धनाचा साठा आहे, अमूल्य रत्न आहे, हे घबाड आहे. पण विषयांच्या कवडीमोल बदल्यामध्ये हे सगळं वाया घालवायचं. शेवटी का होईना त्याला पश्चाताप वाटला पाहिजे. शेवटचे काही दिवस, शेवटचे काही महिने, शेवटची काही वर्ष त्याला जर ती टोचणी राहिली तर तो भगवंताकडे वळू शकतो. मग तुम्ही सांगा की शेवटपर्यंत आपण का वाट पाहावी? आज आपल्याला समजलंय, आपण या मार्गाला का लागू नये. आता ही टोचणी मनामध्ये टोचतीये, खंत वाटतीये, पश्चाताप होतोय, अनुताप होतोय. मग आता यातून बाहेर पडण्यासाठी काय केलं पाहिजे? त्या शिष्याला खूप पश्चाताप झाला, अनुताप आला. शिष्य म्लान वदने बोले, डोळ्यातून अश्रूंचा पात होतोय. त्यांनी समर्थांच्या, सद्गुरूंच्या, स्वामींच्या चरणांवर आपलं डोकं ठेवलं. घळ 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 अश्रू निघतायत, त्याचा अभिषेक होतो आहे. अष्टसात्विक भाव जागृत झालेले आहेत. तेव्हा समर्थ वर्णन करतायत, तो शिष्य म्हणे जी स्वामी, सांगा कोण प्रयत्न करू मी, जेणे प्रयत्ने आत्मया रामी, पावन होई जे श्रीराम. देहादी प्रपंच नश्वर, पूर्ण कळला हा विचार, तेणे करिता अंतर चंचल झाले श्रीराम. अत्यंत पश्चातापयुक्त अंतःकरणाने तो शिष्य समर्थांना विनंती करतो, प्रार्थना करतो, मला माझ्या आत्मस्वरूपाची प्राप्ती व्हावी.
जेणे प्रयत्ने आत्मयारामी, माझ्या करणातला जो राम आहे त्याची माझी भेट घालण्यासाठी मी काय प्रयत्न करू ते मला सांगा. जेणे प्रयत्ने आत्मयारामी पावन होई, मी काय प्रयत्न करू, मी कसं करू, कुठली साधना करू, कुणाची साधना करू, कुणाची भक्ती करू, ते आपण मला सांगा. देहादी प्रपंच नश्वर, माझा देह, मी मांडलेला प्रपंच हे सगळं नश्वर आहे, हे मिथ्या आहे, हे नाशिवंत आहे, याची मला जाणीव झाली आहे. पूर्ण कळला हा विचार. शिष्य म्हणतोय देहादी प्रपंच नश्वर, पूर्ण कळला हा विचार, तेणे करिता अंतर चंचळ झाले. आता यामुळे मला माझं अंतःकरण बदला वाटत, मला या प्रपंचात राहायचं नाही, मला परमार्थाची वाट धरायची आहे. वाटे सकळही त्याजावे, काही सार्थक करावे, तरी मज देवादिदेवे मार्गी लाविजे श्रीराम. शिष्य म्हणतोय मला आता असं वाटतंय की मला या प्रपंचाचा, दृश्य विश्वाचा, या संसाराचा मला उबग आलाय, मला हे बदलायचंय, मला माझ्या जीवनाचं सार्थक करून घ्यायचंय. वाटे सकळही त्याजावे, काही सार्थक करावे. हे जे मला घबाड मिळालंय, मानवी देह मिळालाय, त्याचं मला सार्थक करायचंय. स्वामी, आपण सद्गुरू आहात, आपण देवांपेक्षा मोठे आहात, तरी मज देवादी देवे मार्गी लाविजे. तुम्ही देवांपेक्षा मोठे आहात, देवांचे देव आहात. कृपा करून मला योग्य तो मार्ग सांगावा. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, झाला प्रपंची उदास, मने घेतला विषय त्रास, म्हणे आता पुरे सोस संसारीचा श्रीराम. फार उबग आला मला, आता मला हे करायचं नाही, हा मिथ्या प्रपंच सोडायचा आहे. मला आता कुठली साधना करू ते तुम्ही मला सांगा. माझी एवढी आस पुरवा स्वामी. आता हा मुमुक्षु झालाय, जो प्रपंचात होता तो बद्ध आहे. पश्चाताप झाला, अनुताप वाटला, तो मुमुक्षु झाला. बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध असे हे 4 प्रकार आहेत. बद्धाचा मुमुक्षु झालाय, आपण केलेल्या कृतकर्मांची त्याला जाचणी वाटतीये, टोचणी आहे. पश्चाताप झालाय, तो म्हणतो स्वार्थ सांडून प्रपंचाचा, हव्यास धरिला परमार्थाचा, अंकित होईन सज्जनाचा, म्हणे तो मुमुक्षु श्रीराम. नवीन दासबोधामध्ये अशा मुमुक्षुचं वर्णन समर्थ एका समासामध्ये करतात. हे 4 समास आहेत दासबोधामध्ये, बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध. हा बद्ध मुमुक्षु जेव्हा झाला तेव्हा त्याच्यामध्ये काय फरक पडला? स्वार्थ सांडून प्रपंचाचा, प्रपंच त्यांनी सोडला. हव्यास धरिला परमार्थाचा, त्याचा एकच ध्यास आहे मनामध्ये की मला पारमार्थिक वाटेवर जायचंय, मला आध्यात्मिक साधना करायची आहे. अंकित होईन सज्जनांचा, संत महानुभाव, संत सज्जन जे सांगतील तो उपदेश मी शिरोधार्य मानीन. अहंता सांडून दूरी, आपणास निंदी नाना परी, मोक्षाची अपेक्षा करी, त्या नाव मोक्ष श्रीराम. अहंता सांडून दूरी, आपला अहंकार जो आतापर्यंत त्यांनी सांभाळलेला होता, जोपासलेला होता, तो सगळा त्यांनी सोडला. आपणास निंदी नाना परी, स्वतःलाच तो दोष देतो, चुकलंय वाटतंय त्याचं सगळं. मोक्षाची अपेक्षा करी, या नाव मुमुक्षु. समर्थांना बद्धातला मुमुक्षु हवाय, आणि एकदा तो मुमुक्षु झाला की मग तो साधनेच्या वाटेला लागेल. टप्प्याटप्प्याने त्याची साधना पूर्ण होईल. शक्य झालं, सद्गुरूंची कृपा झाली तर याची देही याची डोळा, तो सिद्ध होईल, त्याची साधना फळाला पोचेल. शिष्य म्हणतो
हा सगळा त्यांनी शिष्यांनी समर्थांच्या समोर, स्वामींच्या समोर आपली इच्छा केली आहे. पश्चाताप दग्ध अंतःकरण उघड केलंय. समर्थांच्या लक्षात आलं, शिष्य आता तयार आहे, आता त्याच्यावर संस्कार केले पाहिजेत. त्याला पश्चाताप झालाय. संसार दुःखे दुःखवला, तोची अधिकारी झाला. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, त्रिविध तापे पोळला, तोची अधिकारी झाला. आधी भौतिक, आधी दैविक, आध्यात्मिक या सगळ्या तापांमध्ये जो माणूस पोळला जातो तो अधिकारी होतो परमार्थाचा. समर्थ म्हणतायत, ऐसे शिष्याचे अंतर जाणोणी देती प्रत्युत्तर. पुढिलिये समासी चतुर परिसोतका श्रीराम. इथे श्री रामदास म्हणे धरुनिया विश्वास, साधके अतिसावकाश श्रवण करावे श्रीराम. समर्थ म्हणतायत, ऐसे शिष्याचे अंतर, त्याचं अंतःकरण समर्थांनी पाहिलं, त्यांच्या लक्षात आलं. जाणोणी देती प्रत्युत्तरे, त्याची जी प्रार्थना ऐकली, त्याची तळमळ ऐकली, त्याची विनंती ऐकली आणि ते उत्तर देत आहेत. पुढिलिये समासी चतुर परिसोत ऐका. आता मी पुढच्या समासामध्ये जे काही सांगणार आहे ते चतुर श्रोते तुम्ही ऐका. या चतुर शब्दाचे दोन अर्थ आहेत. एक, तुम्ही चातुर्य संपन्न व्हा आणि याचं श्रवण करा. दुसरं, जे चतुर श्रोते आहेत ते ऐकतील, बाकीचे ऐकणार नाहीत. भगवंतांनी सुद्धा सांगितलंय, ज्याला विश्वास श्रद्धावान लभते ज्ञानम संशयात्मा विनश्यती. मनामध्ये विकल्प घेतले, संशय घेतला, प्रश्न घेतले, काही मिळणार नाही. श्रद्धा ठेवली, निष्ठा ठेवली, ते सगळं प्राप्त होईल. इथे श्री रामदास म्हणे धरुनिया विश्वास, साधके अतिसावकाश श्रवण करावे श्रीराम. अवघा बोकणा भरीला, घासावरी घास घातीला. समर्थ दासबोधामध्ये सांगतात, तेने तो पीठ बारीक झाले हे तो घडे ना. जात दळायचंय, सारखं मध्ये धान्य टाकत राहिलं, पीठ बारीक होईल का? तसं आहे, ज्ञान पचायचं असेल, ज्ञान संपन्न व्हायचं असेल, टप्प्याटप्प्याने जावं लागतं. बद्धाचा मुमुक्षू झाला पाहिजे, मुमुक्षूचा साधक झाला पाहिजे, मग तो साधना करायला लागतो. साधना करत असताना त्या साधनेच्या टप्प्यावरही भगवंत विचार करतो की याची जरा परीक्षा तर घेऊ, म्हणून तो त्याला 2-4 तुकडे असे सिद्धीचे टाकतो. काही लोक त्यात अडकून बसतात, काही लोक त्या सिद्धींकडे कानाडोळा करतात आणि आपली साधना पुढे 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 चालू ठेवतात आणि परब्रह्म स्वरूपाच्या प्राप्तीला ते उतरतात. ती मोक्षाची प्राप्ती, ती कैवल्याची प्राप्ती, ती परब्रह्म स्वरूपाची प्राप्ती, ती निजानंदाची प्राप्ती, ती आत्मनंदाची प्राप्ती, ती आत्मस्वरूपाची प्राप्ती आपल्या सगळ्यांना याची देही, याची डोळा प्राप्त व्हावी अशी रामाच्या चरणी प्रार्थना करतो. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला वंदन करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ. उद्याच्या सत्रामध्ये आपण 21 समास या ग्रंथातील पुढचा समास, 8वा समास आत्मनिवेदन, त्याचं चिंतन आपण उद्या करण्याचा प्रयत्न करूया. जय जय रघुवीर समर्थ.